जायचं आहे त्यांनी खुशाल जा, उद्धव ठाकरेंकडून फुटीच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब. ठाकरेंच्या खासदार फुटीची पुन्हा चर्चा. यवतमाळचे उबाठा खासदार संजय देशमुख मंत्री प्रताप जाधवांच्या भेटीला. नाराजांना शांत करण्यासाठी राऊत सरसावले. नाराजांशी संजय राऊत करणार चर्चा, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात वाद वाढला. नवी मुंबईत मनपाच्या कार्यक्रमात शिंदेंचे नाव वगळले. शिवसैनिक आक्रमक. नवी मुंबई भाजपातही संघर्ष टोकाला. मंदा म्हात्रे यांना धक्काबुक्की झाल्याचा दावा. नाईक आणि म्हात्रे यांच्यात संघर्ष टोकाला. साईबाबा बघा तुमच्या भवन निवासात काय होतंय. शिर्डीच्या साई भक्त निवासात अमन पठाणकडून तरुणीचा विनयभंग. पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांना ठाकरेंची पसंती. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांचं वक्तव्य. जयपुरात झुरळ क्रांतीला थपडावले. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दीपकेवर हल्ला. जयपूरमधील आंदोलनादरम्यान दीपकेला मारहाण. शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकायचा नाहीये. नाफेडच्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. धरणातील पाणीसाठा 31 ऑगस्टपर्यंत राखीव. पावसानं ओढ दिल्यानं जलसंपदा मंत्र्यांचा निर्णय. उपलब्ध जलसाठा अत्यावश्यक गरजांसाठी वापरण्याचे आदेश. नालासोपाऱ्यात अभिनेत्रीची आत्महत्या. संचिता उगलेनं घरी घेतला गळफास. नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून व्हीप आदेश देताना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेही उपस्थित. शिवसेनेत तानाजी सावंतांच्या नाराजीची चर्चा. विधान परिषदेसाठी पुण्यात घेतायत बैठका. नागपुरातील भाजप नगरसेवकांना मतदानाचे प्रशिक्षण. मुंबईत बोलावून नागपूरच्या नगरसेवकांना भाजपा शिक्षित करणार. संतोष देशमुख खटल्यात तारखांवर तारखा. संतोष देशमुख खून खटल्याची पुढील सुनावणी 17 जूनला. गेल्या 4 दिवसांपासून मान्सून एकाच जागी. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला. राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट. पुण्यात आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा. महापालिकेकडून वेळापत्रक जाहीर. सम आणि विषम तारखेनुसार पाणीपुरवठा होणार. शाळेच्या पहिल्या दिवशी पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद. तर एकनाथ शिंदेंकडून ठाण्यात विद्यार्थ्यांचं स्वागत. मावळमधील जिल्हा परिषदेत शाळेला सुनेत्रा पवारांची भेट. आखाती युद्धाचं अखेर द एंड. होर्मुझ बंद लवकरच होणार खुलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत केलं आश्वस्त. अमेरिका इराण युद्ध थांबताच सोने चांदीच्या दरात वाढ. सोनं 2200 रुपयांनी तर चांदी 4000 वधारली. आगामी काळात मोठी भाववाढ होण्याचे संकेत. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे आज्ञाधारक सेवक. राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल. भारत आता तंत्रज्ञान पुरवठादार देश. फ्रान्समध्ये मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन.